लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं प्रथमतः स्वागत। आता पहा, सेट एक्झाम जवळ आलेली आहे। 27 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे। त्या एक्झामच्या दृष्टीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं खूप महत्त्वाचं आहे। आता वेळ कमी आहे, कमी वेळात जर तुम्हाला जास्त माहिती आणि जास्त अभ्यास करून जर सेट एक्झाममध्ये यश प्राप्त करायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला महत्त्वाचा क्वेश्चन पेपर आहे, नेट एक्झाममधील महत्त्वाचा क्वेश्चन पेपर आहे की नोव्हेंबर 2017 यामधील तुम्हाला काही क्वेश्चन मी आज सोडून दाखवणार आहे। त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा, डेलनेट वॉज इनिशियली सपोर्ट बाय, याचा आन्सर आहे निस्साट। डेलनेट वॉज इनिशियली सपोर्ट बाय निस्साट। त्याचबरोबर यापासून आपण अजून एक सेकंड क्वेश्चन तयार करू शकतो की डेलनेटची सुरुवात कधी झाली, तर डेलनेटची सुरुवात 1988 ला झाली। त्याचबरोबर आपण थर्ड क्वेश्चन हा एक तयार करू शकतो की डेलनेटची रजिस्ट्रेशन कधी झाले, तर कधी झालं तर 1992। याआधी प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये सेट एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे। त्यातलाच आता सेकंड क्वेश्चन पहा, हु रोट द फॉरवर्ड टू द फर्स्ट एडिशन ऑफ द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स। आता आपल्याला नेहमी 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स दिसलं की असं वाटतं की डॉक्टर एस.आर. रंगनाथन, परंतु इथं क्वेश्चन कसा विचारला आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी असं विचारलं की फर्स्ट एडिशन ऑफ द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्सचं फर्स्ट एडिशनचं फॉरवर्डेड कोणी केलेलं आहे, तर त्याचा आन्सर आहे P.S. शिवस्वामी अय्यर। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट इज पब्लिश फ्रॉम। त्याचा किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे कुठून पब्लिश होतं, तर कुठून होतं, त्याचा आन्सर आहे फर्स्ट लंडन। त्याचबरोबर यामधून आपण अजून एक क्वेश्चन तयार करू शकतो, किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे कधी सुरू झालं, 1931 पासून सुरू झालं। त्याचबरोबर अजून एक क्वेश्चन आलेला आहे नेटला, हा क्वेश्चन अजून एकदा आलेला आहे की किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे काय आहे, तर किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे काय आहे, न्यूज डायजेस्ट आहे। त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पहा, द लेटर बाय लेटर मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इन डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज, त्याला काय म्हणतात, ऑल थ्रू। याच्यामध्ये पहा लेटर बाय लेटर, इथे जर तुम्हाला वर्ड बाय वर्ड असेल तर काय त्याचा आन्सर येणार, नथिंग बिफोर समथिंग असं येणार। तर याच्यापासून आपण दोन क्वेश्चन तयार केले की जो क्वेश्चन आलेला होता आपल्याला 2017ला, तो क्वेश्चन असा होता, द लेटर बाय लेटर मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इज डिक्शनरी कॅटलॉग इन नोन ॲज ऑल थ्रू। त्याचबरोबर असा जर क्वेश्चन आला, द वर्ड बाय वर्ड मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इन डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज, तर त्याचा आन्सर काय येणार, नथिंग बिफोर समथिंग। म्हणजे परीक्षेमध्ये क्वेश्चन तेच असतात, फक्त त्याची ज्या कन्सेप्ट्स असतात त्या बदललेल्या असतात। त्याच्यामुळे प्रश्नांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करताना देखील प्रश्नांचा अभ्यास व्यवस्थित करावा। त्यानंतर 5 क्वेश्चन पहा, इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर इज कन्सिस्ट ऑफ। याचा अर्थ काय होतो की इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर याच्यामध्ये किती डिजिट्स असतात, तर त्याचा आन्सर आहे 16 डिजिट्स 4। त्याच्यामध्ये अजून काय आपण करू शकतो की याच्यामध्ये आपल्याला असाही क्वेश्चन येऊ शकतो की ISNI याचा फुल फॉर्म काय आहे, मग त्याचा आन्सर येईल इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर। त्याचबरोबर असा देखील क्वेश्चन येऊ शकतो की याची सुरुवात कधी झाली, तर इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर याची सुरुवात मार्च 2012 मध्ये झाली। त्याचबरोबर त्याचं ISO मानांकन काय आहे, तर त्याचा ISO मानांकन आहे ISO 27729। त्याचबरोबर 6 क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय द सिम्बॉल ऑफ स्पिरिटिकल एक्सपिरियन्स ऑफ मायस्ट्रिक ॲज गिवन बाय CC। CC मध्ये मायस्ट्रिकला कोणतं चिन्ह आहे असा या क्वेश्चनचा अर्थ होतो। त्याचा चिन्ह कोणता आहे, त्याचा आन्सर आहे फर्स्ट, त्याला डेल्टा असं म्हणतात। म्हणजे CC मध्ये मायस्ट्रिकला कोणतं चिन्ह आहे, डेल्टा। विच ऑफ द फॉलोइंग इज इंडिकेटेड इन द थर्ड डिजिट ऑफ DDC अँड थर्ड समरी। काय विचारलेलं आहे, DDCच्या थर्ड समरीमध्ये कोणतं डिजिट्स वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये त्याचा आन्सर काय आहे, सेक्शन। तर यामध्ये तुम्हाला DDCचे मी तिन्ही डिजिट्स सांगते। त्याच्यामध्ये असं आहे की फर्स्ट डिजिट्समध्ये काय येतं, तर मेन क्लास। DDCच्या फर्स्ट डिजिटमध्ये काय येतं, मेन क्लास। सेकंड डिजिटमध्ये काय येतं, 100 डिव्हिजन, आणि थर्ड डिजिटमध्ये काय येतं, तर 1000 सेक्शन। मग इथं प्रश्न काय विचारला होता, तर DDCच्या थर्ड समरीमध्ये काय असतं, तर काय येणार, 1000 सेक्शन, म्हणून इथे आन्सर काय आहे, थर्ड सेक्शन।
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. कॅनन्स ऑफ रेटियन्स इज अ कॅनन फॉर. ह्याचा आन्सर काय आहे? कॅनन्स ऑफ रेटियन्स इज अ कॅनन फॉर वर्बल प्लॅन. त्याचा आन्सर आहे वर्बल प्लॅन. आता वर्बल प्लॅन म्हणजे काय तर मराठीमध्ये मी तुम्हाला सांगते. शाब्दिक स्तरावरील सूत्रे हे विषय आणि उपविषय यांच्या नावाशी अथवा त्यातील भाषा व संज्ञा यांच्याशी संबंधित आहे असा ह्या वर्बल प्लॅनचा अर्थ होतो. म्हणजे जी काही शाब्दिक स्तरावरील सूत्र असतात त्यांचा संबंध हा त्यातील उपविषय आणि विषय आणि त्यातील संज्ञा यांच्याशी असतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 8 समजला का तुम्हाला? कॅनन्स ऑफ रेटियन्स इज कॅनन फॉर वर्बल प्लॅन. आन्सर काय आहे? सेकंड. 9 क्वेश्चन पहा. पॉझिटिव्ह कोरिलेशन अक्रॉस व्हेन. काय? ज्यावेळेस कोणत्या काय असेल तेव्हा पॉझिटिव्ह कोरिलेशन होतं. त्याचा आन्सर आता प्रत्येकालाच येईल की ज्या वेळेस टू व्हेरिएबल्स मूव्ह इन द सेम डायरेक्शन. याचा आन्सर थर्ड आहे. ज्यावेळेस दोन्ही गोष्टी ह्या सेम डायरेक्शन मध्ये असतात त्यावेळेस काय होतं? पॉझिटिव्ह कोरिलेशन होतं. अशा प्रश्नांची उत्तरं आपण थोडा विचार करून सुद्धा सोडू शकतो. त्याच्यामुळे प्रश्न हा जो आहे तो तुम्ही नेहमी नीट वाचा तरच त्याचा आन्सर तुम्हाला करेक्ट येईल. एक्सपोर्ट फॅसिलिटी स्टडी इज द टाइप ऑफ. ही एक्सपोर्ट फॅसिलिटी स्टडी आहे ती कोणत्या टाईपची आहे? तर त्याचा आन्सर आहे क्वेसी एक्सपेरिमेंटल डिझाईन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. याचे पुढच्या जे क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल.